तर मित्रांनो, मागील भागात आपण नेमकं सिडकोने जे काही नवीन बुकलेट माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिलेली आहे, ती माहिती पुस्तिकेची आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे, प्रकल्पाची माहिती पाहिलेली आहे, किमती संदर्भात किंवा कार्पेट एरिया संदर्भात माहिती पाहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण माहिती पुस्तिकेचा दुसरा भाग, याच्यामध्ये आपण जे काही उत्पन्न गट आहेत किंवा जे काही प्रवर्ग आहेत त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आणि या बुकलेटमध्ये सगळी माहिती सविस्तरता दिली मित्रांनो. त्याच्यामुळं आता जे काही माहिती आपण लवकर वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत. तर आपण पूर्वीच्या भागामध्ये आपण नवी मुंबई विमानतळाची माहिती आणि त्याच्यानंतर प्रकल्पातील सोयीसुविधा इथपर्यंत संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आज मित्रांनो आपण सिडको महागृहनिर्माण योजनेत गट कोणते कोणते आहेत, कोणत्या गटासाठी कोणते कोणते नियम आहेत, कोणत्या कोणत्या अटी आहेत, कोणते कोणते पात्र आहेत, कोणत्या कोणत्या शर्ती आहेत, त्याशिवाय जे राखीव गट आहेत, राखीव प्रवर्ग, त्याची सुद्धा माहिती आपण या भागात पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्याच पहा मित्रांनो, पहिला गट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अर्थातच EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. यासाठी काय आहे महत्त्वाची अट, या ठिकाणी पहा, ज्या अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखापर्यंत असेल तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातील असेल. म्हणजे ज्यांचं उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे वार्षिक, तेच अत्यल्प उत्पन्न गटामध्ये पकडले जाणार आहेत. अर्जदाराचे वय नोंदणीच्या वेळी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. आता ही कॉमन नियम आहे सगळ्यासाठी. अर्जदार किंवा तिचा पती पत्नी आणि अविवाहित मुले यांचे भारतात पक्के घर असू नये. भारतात पक्के घर नसायला पाहिजे. भारतामध्ये स्वतःचे पक्के घर नसलेला कमावता सदस्य वैवाहिक स्थिती काही असो स्वतंत्र कुटुंब म्हणून गणला जाऊ शकतो. बघा, भारतामध्ये पक्के घर नसलेला जर एकटा सदस्य असेल, जरी तो अनमॅरिड असेल तरी तो कुटुंब म्हणूनच गणला जाणार आहे. वैवाहिक स्थिती काही असो, मॅरिड असो किंवा अनमॅरिड असो, असा त्याचा अर्थ आहे. आणि दुसरं, अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असावे. म्हणजे तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट देणं बंधनकारक ठरणार आहे. आता इथे महत्त्वाचं काय दिले मित्रांनो, राज्य सरकारकडून 2.5 लाखाचे अनुदान लागू आहे. यामध्ये 1.5 लाख रुपये केंद्र शासनाकडून आणि 1 लाख रुपये राज्य सरकारकडून दिले जातील. कृपया लक्षात घ्यावे, जर सह अर्जदाराने पत्नी, आई किंवा आश्रित यापूर्वीच सरकारी अनुदानाचा लाभ घेतला असेल तर अर्जदाराला या योजनेचा सरकारच्या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही. जर तुमच्या फॅमिलीमध्ये मिसेस किंवा आईने किंवा आश्रितांनी जर याचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला तो लाभ मिळणार नाही. ही फक्त EWS साठी अट आहे मित्रांनो, जे PMAY अंतर्गत आहे. आता दुसरा प्रकल्प आहे अल्प उत्पन्न गट. आता अल्प उत्पन्न गटासाठी अर्थातच LIG, लोअर इन्कम ग्रुप, याच्यामध्ये काय दिलेले आहे तुम्ही पाहू शकता. ज्या अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त असेल तो अल्प उत्पन्न गटातील आहे. 6 लाखापेक्षा जास्त असायला पाहिजे. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. अर्जदार म्हणजे पती पत्नी अविवाहित मुले यांच्या नावावर नवी मुंबईत घर नसावे. अतिशय महत्वाचं मित्रांनो, तुमचं नवी मुंबईत घर नसायला पाहिजे. बाकी मग तुमचं मुंबईत असेल किंवा इतर ठिकाणी असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असावे. डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील अर्जदारास अल्प उत्पन्न गटासाठी सदनिका अर्ज करण्याची मुभा आहे. बघा, या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रवर्गातील जर तुम्ही आता याच्यात काय दिलेलं आहे पहा टिप, की आर्थिक जर दुर्बल घटक असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. मात्र अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती आर्थिक जर दुर्बल घटकासाठी अर्ज करता येणार नाही. म्हणजे काय, तर EWS चा व्यक्ती हा LIG च्या घरासाठी अर्ज करू शकतो, पण LIG चा व्यक्ती EWS च्या घरासाठी अर्ज करू शकणार नाही. आता महत्व काय दिले मित्रांनो, लाभार्थी कुटुंबामध्ये पती पत्नी तसेच अविवाहित पुत्र किंवा अविवाहित कन्यांचा समावेश असेल. लाभार्थीमध्ये कोण, पती पत्नी आणि त्यांचे अविवाहित मुलं किंवा मुली यांचा समावेश असणार आहे. लाभार्थी कुटुंबाकडे अर्जदाराच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसावे. सर्व ऋतूमध्ये राहण्यास योग्य निवास म्हणजे तसं तुमच्याकडे नसायला पाहिजे. प्रौढ कमावत्या सदस्याला वैवाहिक स्थिती काही असो स्वतंत्र कुटुंब म्हणून गणले जाऊ शकते व त्याच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसावे. आता EWS साठी मित्रांनो, जर तुम्हाला PMAचा लाभ असेल तरच. LIG च्या अटी आणि पात्रता आपण पाहणार आहोत. विवाहित जोडप्याच्या बाबतीत उत्पन्न स्त्रोताच्या निकषाची पूर्तता झाल्यास पती किंवा पत्नी दोघेही संयुक्त मालकीत असले तरी त्यांना केवळ एकाच निवास युनिटसाठी पात्र राहील. जर समजा तुम्ही पती पत्नी दोघांनी अर्ज केला, दोघांना घर लागलं, ते एकच घर घेऊ शकता असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण पूर्ण इकडचा नियम पाहिलेला आहे. आणि हे EWS साठी नियम आहे मित्रांनो, जे संपूर्ण भारतात पक्के घर नसावे हा EWS साठीच नियम आहे. आणि LIG चा नियम आहे की तुमचं नवी मुंबईत घर नसावे. ही बाब क्लिअर करून घ्या. आता पुढे पात्रता निकष, अतिशय महत्त्वाचं आहे. पात्रता निकष काय काय असणार आहेत. अर्ज नोंदणीच्या तारखेला अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. गटाच्या आधारे काय बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी EWS उत्पन्न गटासाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयेपर्यंत असावे आणि अल्प उत्पन्न गटासाठी 6 लाखापेक्षा जास्त असावे. आपण पाहिलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय,
तर मागील सलग 12 महिन्यातील एकत्रित वार्षिक उत्पन्नाची गणना. उत्पन्नाचा पुरावा म्हणून मूलभूत वेतन, महागाई भत्ता, DA, CCA, सर्व प्रकारचे भत्ते, धुलाई भत्ता, शिक्षण भत्ता, कॅन्टीन भत्ता, HR भत्ता हे वगळता, म्हणजे बघा हे वैद्यकीय भत्ता, धुलाई भत्ता हे वगळता म्हणजे काय पकडायचे, DA, CCA, CAA, विशेष भत्ते, बोनस एवढ्याचाच विचार करायचा आहे. ओव्हर टाईमचा विचार केला जाणार, ओव्हर टाईमचा सुद्धा विचार केला जाईल. यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे. तुम्हाला एकतर उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्ही या ठिकाणी यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. कोणतं डॉक्युमेंट द्यायचं आहे तर तुम्ही आयकर रिटर्न किंवा उत्पन्नाचं सर्टिफिकेट देऊ शकता तहसीलचं. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आर्थिक वर्ष 2024-25चा आयकर परतावा तपशिलात्मक असावा. तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. किंवा तहसीलदाराने मागील वर्षाचे आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच तुम्हाला लागणार आहे. आर्थिक म्हणजे EWS साठी तुम्हाला हे द्यावं लागणार आहे. मागील 12 महिन्याच्या वेतन पावत्या, नियुक्त्याने दिलेले प्रमाणपत्र, जर सह अर्जदार कमावता नसेल तर तसे हमीपत्र जमा करणे आवश्यक. जर तुमचे को अप्लिकेंट कमावता नसेल तर तसं हमीपत्र द्यावं लागणार आहे, पण त्यांचा तुम्ही अर्ज नक्कीच या ठिकाणी करू शकता जर तुमचे फॅमिली इन्कम तुमच्याकडे पुरावा असेल तहसीलचा. तर म्हणजे एकंदरीत तुम्हाला इथे फक्त काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. उत्पन्न सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यात उत्पन्नाचं सर्टिफिकेट हे पाच पैकी जे काही तुम्हाला दिले, एक तर तुमचं आयकर परतावा किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा 12 महिन्याच्या वेतन पावत्या किंवा एम्प्लॉईनं दिलेले सर्टिफिकेट, हे 4 अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं फॉर्म जी तुम्ही भरू शकता जर तुमचा को अप्लिकेंट कमावता नसेल तर. नंतर घराच्या पक्क्या घराच्या ताब्यासंबंधी. पक्का घराचा बघा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील EWS अर्जदार किंवा त्याची पती पत्नी आणि अवैध मुले यांचे भारतात पक्के घर नसावे आणि LIGचे काही की नवी मुंबईत घर नसावे. हे परत रिपीट होत आहेत मित्रांनो मुद्दे. आता अधिवास प्रमाणपत्र बघा, अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अधिवास प्रमाणपत्र जुने असल्यास अर्जदारात त्याचे बारकोडसह नूतनीकरण करणे आवश्यक आहे. माजी सैनिकांसाठी ही अट शिथिल करण्यात आलेली आहे. बाकीच्यांना तुम्हाला नवीन सर्टिफिकेट काढून घेणं महत्वाचं ठरणार आहे. नंतर सामाजिक प्रवर्ग कोणते आहेत. आता बघा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट या दोन्हीसाठी काय सामाजिक वर्ग आहे तर अनुसूचित जाती 11% आरक्षण आहे, अनुसूचित जमाती 6%, अधिसूचित जमाती 1.5% आणि विमुक्त जमाती 1.5% असं या ठिकाणी आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक त्या स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. शारीरिक विकलांग 5% आरक्षण आहे मित्रांनो. गैरसंविधानिक प्रवर्ग जर लागू असेल तर तुम्हाला ते जे काही फॉर्मॅट दिले त्या फॉर्मॅट प्रमाणे तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट द्यायचे आहेत. गैरसंविधानिक मध्ये कोण कोण आहे बघा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट. आता याच्यात बघा काय काय दिलेलं आहे. LIG साठी EWS साठी प्रकल्पग्रस्तांना 5% घर आहेत, इकडे LIG साठी 2.5% घर आहेत. माथाडी कामगारांसाठी EWS साठी 2.5% 5% घरे असणार आहेत, LIG साठी 2.5% असणार आहेत. राज्य शासकीय कर्मचारी याच्यासाठी तुम्हाला 1% घरी EWS साठी असणार आहेत, 5% घरे LIG साठी असणार आहेत. माजी सैनिक 1.5% घरे असणार आहेत EWS साठी आणि अल्पसाठी 1.5% असणार आहेत. धार्मिक अल्पसंख्याक दोन्ही ठिकाणी 2.5% असणार आहे आणि पत्रकारासाठी 1% असणार आहे. सिडको कर्मचाऱ्यांसाठी EWS मध्ये आरक्षण नाही, पण इकडे 0.5 एवढं आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. आता हे सगळे कागदपत्रे आणि सर्टिफिकेट तुम्हाला सादर करणं बंधनकारक ठरणार आहे. आता सर्वसाधारण अटी अतिशय महत्वाचे मित्रांनो. सर्वसाधारण अटीच्या बाबतीत अनेकांच्या मनात कन्फ्युजन असते की नेमकं सर्वसाधारण अटी काय आहेत ते. आता बघा, अविवाहित अर्जदारासाठी सह अर्जदार म्हणून पती पत्नी आवश्यक अनिवार्य आहे. जर तुम्ही अविवाहित असाल किंवा विवाहित अर्जदारासाठी सह अर्जदार म्हणून पती पत्नी असणे आवश्यक आहे. मॅरिड असाल तर तुम्हाला पती किंवा पत्नीचं नाव देणं गरजेचं असणार आहे. EWS उत्पन्न गटासाठी लक्षात घ्या. LIG साठी नाही, EWS साठी तुम्हाला महिलेचं नाव असणं आवश्यक आहे. जर पुरुष अर्जदार विवाहित असेल तर आई सह अर्जदार असू शकते. जर अविवाहित असाल तुम्ही अनमॅरिड असाल तर आईला तुम्ही कोऑपरेटिंग करू शकता. जर पहिला अर्जदार महिला असेल तर सह अर्जदार ऐच्छिक आहे. जर पहिली अर्जदार ही लेडीज असेल तर कोऑपरेटिंग तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरी चालेल. लक्षात असू द्या की प्रथम अर्जदार एकल अविवाहित असल्यास तसे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. ते फॉर्मॅट तुम्हाला सिडकोने प्रोव्हाइड केलेलं आहे. PMAY प्रमाणपत्र जर अर्जदाराला शासकीय अनुदान घ्यायचे असल्यास अर्जदारांनी केंद्र शासनाच्या वेबसाईटवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणी केलेली असावी. PMAY 2.0 प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही. बघा, PMAYचा आता तुम्ही नव्याने तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि स्थानिक स्वराज्यामध्ये नोंदणी केलेली असावी म्हणजे तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेला आहे. नंतर देता येणार नाही, आताच तुम्हाला द्यायचं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातील कौटुंबिक प्रौढ महिला सदस्य नसल्यास अर्ज फक्त पुरुषाच्या नावावर करता येईल. जर EWS मध्ये समजा एखाद्या घरामध्ये लेडीज नाहीच आहे तर अशा वेळेस तुम्ही पुरुषांच्या नावे अर्ज करू शकता. दुसरा महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो,
तुम्हाला या घरांची विक्री 5 वर्षापर्यंत करता येणार नाही किंवा हस्तांतरण करता येणार नाही. पण आरक्षित प्रवर्ती अर्जदारांना ताबा मिळाल्यानंतर 5 वर्षानंतर सदनिका फक्त समान आरक्षण प्रवाहातील व्यक्तींनाच हस्तांतरित करण्यात येईल. म्हणजे जर तुम्हाला एससी मध्ये घर लागले असेल पुढे जाऊन तुम्हाला एससी अर्जदारात ते घर विकता येणार आहे. यासाठी महामंडळाकडून लेखी परवानगी किंवा हस्तांतरणाच्या वेळी लागू असलेल्या शुल्काची रक्कम भरावी लागणार आहे. तुम्हाला त्याचे पैसे वेगळे भरावे लागणार आहे. चुकीच्या किंवा खोट्या नावाने केलेले अर्ज किंवा यापूर्वी पीएमआयचा लाभ घेतलेला असल्यास अर्जदाराचे अर्ज रद्द केले जाणार आहेत, नाकारले जाणार आहेत. खोटी माहिती तुम्हाला देता येणार नाही. अल्प उत्पन्न गटासाठी काय नियम आहे तर करार झाल्यावर 3 वर्षाच्या कालावधीपर्यंत सदनिका विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. 3 वर्षाच्या टाइम मित्रांनो. आरक्षित गटासाठी ताबा मिळाल्यानंतर फक्त समान आरक्षण गटातच तुम्ही ते सदनिका विकू शकता. जसं मी सांगितलं की त्याच प्रोग्राम तुम्ही सदनिका विकू शकता. सदनिकेची संयुक्ती मालकी. आता बघा पती पत्नी दोघे असतील तर काय करायचं. सिडको विक्री करारच्या अंमलबजावणी करण्यापूर्वी सदनिकाधारकाने आपल्या पती पत्नीचे नाव वाटपीत सदनिकेकरता संयुक्त मालक म्हणून समाविष्ट करण्याची विनंती सिडकोस प्रशासकीय शुल्क 5,000 रुपये अदा केल्यावरच त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यावर ती मान्य केली जाऊ शकते. जर तुम्हाला असं वाटलं की पती आणि पत्नी आम्हाला दोघांच्याही नावे घर पाहिजे, आम्हाला दोघांच्याही नावे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला 5,000 रुपये अर्ज करायचा आहे. अर्जासोबत तुम्हाला 5,000 फीस भरायची आहे तुमच्या लॉगिन मधून आणि ती फीस भरून तुम्ही सिडकोची परमिशन घेऊन तुम्हाला ते जेव्हा देकारपत्र येईल तेव्हा ते देकारपत्रामध्ये दोघांची नावं दिली जातील ऍज अ ओनर किंवा मालकी. पण त्यासाठी 5,000 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत. आता इतर अटी काय आहेत तर किमतीत बदल झाल्यास संबंधित आर्थिक वर्षातील दर चालू दरच वाटपधारकांना लागू केले जातील. किमतीत बदल झाला तर त्या आर्थिक वर्षामध्ये जे काही दर आहेत तेच तुमचे लागू केले जाणार आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी 6व्या मजल्यापासून त्यावरील मजल्यासाठी मजला दर 10 रुपये प्रति चौरस फूट आहे. LIG साठी मित्रांनो 6 मजल्यापासून वर तुम्हाला 10 रुपये प्रति चौरस फूट अशी किंमत लावली जाणार आहे. घरांच्या वाटपासाठी नवी मुंबई जमीन विल्हेवाट अधिवन तरतुदी लागू होतील. जे काही अधिनियम आहे नवी मुंबईचा तो लागू होणार आहे. सर्व सदनिकाची वाटप जशी आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला ते घर मिळणार आहेत. वाटपीत केलेल्या सदनिका बदलण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. अनेक जण विचारतात सर आम्हाला घर बदलून पाहिजे, आम्हाला फ्लोर बदलून पाहिजे. एकदा तुम्हाला घर अलॉट झालं तर तुम्ही ते बदलू शकणार नाही. अशी कुठलीच व्यवस्था सिडको किंवा म्हाडामध्ये उपलब्ध नाही मित्रांनो. बघा 6वा मुद्दा आहे एकाच कुटुंबातील एकाच सदस्याला या गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळू शकेल ज्या प्रकरणामध्ये लाभार्थी आणि त्याचे कुटुंबीय यांना एकापेक्षा जास्त वेळा सदनिका मिळाली आढळल्यास असे वाटपपत्र रद्द होऊ शकते. जर तुम्ही आधीच जर योजनेचा लाभ घेतला असेल आणि तसं जर निदर्शनास आलं तर ते घर तुमचं रद्द केलं जाणार आहे. कार्पेट एरिया दर विक्री सदनिकेची संख्या यामध्ये तपशील अंदाजित आहेत ते बदलू शकतात. कार्पेट एरिया बदलू शकते, विक्री दर बदलू शकतात, सदनिकेची संख्या बदलू शकते असं ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे. अर्जदारांनी हेतुपुरस्पर अर्जात चुकीची माहिती दिल्यास तसे अर्ज नाकारले जातात. चुकीची माहिती देता येणार नाही. जे काही प्रवर्गात SC ST NTDT यांना त्यांचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असणार आहेत. इतर आरक्षित प्रवर्गातील यांना त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. बघा अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट, संबंधित महापालिका किंवा सक्षम प्राधिकरणाकडून भोगवटा प्रमाणपत्र ऑक्युपेशन सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतरच सदनिकांचा ताबा दिला जाईल. कोणत्याही कारणास्तव भोगवटा प्रमाणपत्रात विलंब झाल्यास सदनिकाधारकास महामंडळाला अदा केलेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही. म्हणजे इथे हाच नियम थोडा खटकतो मित्रांनो इथे की जर समजा ओशीला उशीर झाला तर तुम्ही भरलेल्या पैशावरती व्याज तुम्हाला मिळणार नाही. पण तुम्हाला जर पैसे भरायला उशीर झाला तर त्याच्यावरती सिडकोकडून व्याज लावलं जातं. हे सुद्धा लावायला नाही पाहिजे खरं तर सिडकोने, कारण सिडको शासकीय संस्था आहे. फक्त थोडंफार लावलं ठीक पण जास्त व्याज लावू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. नंतर 12 बघा सदनिका लाभार्थ्याद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करणे. याच्यामध्ये सगळं जे काही सोसायटी तुम्हाला स्थापन करायची त्याच्या संदर्भात नियम आहेत मित्रांनो. म्हणजे हे वैयक्तिक नियम नाही. तुम्ही सगळं काय बदल करायचे असेल तुम्हाला काही सदनिकेमध्ये तुम्ही बदल करू शकणार नाही किंवा काही आतमध्ये चेंजेस करू शकणार नाही, तोडफोड करू शकणार नाही. असे सगळे त्याच्यात बाबी दिलेल्या आहेत. हे काही एवढं महत्त्वाचं नाही. हे नंतर लागल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत. आता या पुढील भागात मित्रांनो आपण बुकिंगची पद्धत काय आहे, नेमका बुकिंग करताना काय काय काळजी घ्यायची, बुकिंग कशी करायची, स्टेप्स कसे आहेत हे आपण पुढील भागात सविस्तररित्या समजून घेणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.